मच्छीपेक्षा छान लागतं ते. बोल नाही लागलेलं. नाही लागलेलं. हॅलो, हाय गाईज. सो आज आम्ही करतोय कुकिंग ब्लॉग आणि तो आम्ही का करतोय हे अनिकेत तुम्हाला सांगेल. गोष्ट सांगतो. एके दिवशी एका मुलीने म्हणजे हिने माझ्या घरी पाठवले बटर गार्लिक प्रॉन्स. मला वाटलं बाहेरनं मागवले थोडे मस्त होते, पण मला वाटत नाही हिने बनवले असतील. आज ते टेस्ट करणार आहे मी आणि बघूया कसे बनतात आणि त्याची रेसिपी काय आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर आणि सांग. जर ते सेम टेस्ट केले, जर मी बोलली मी बाहेरून नाही मागवलेले, तर तू सगळे खा तू. बघूया. आणि आज आम्ही त्याच्यामध्ये मशरूम पण टाकणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण टाकणार आहे प्रॉन्स जे आपण इन्स्टामार्टवरून मागवलेत, गोदरेजचे प्रॉन्स. कुठले पण प्रॉन्स चालतील ना? धुवायचे ते? हो, धू ना. कसे धुवायचे? प्लेटमध्ये काढ, असं धुशील नाही त्या पॅकेटमध्ये. बापरे, प्लेटमध्ये काढ, वॉश कर. सो हे असे साधारण प्रॉन्स येतील. हे तुम्ही कव्हर सोबत पण मागवू शकता. एकदम बारीक, फक्त वॉश कर आणि पाणी बस नितळ आता. सो आमचे प्रॉन्स आता डिफ्रोज होत आहेत. तोपर्यंत मी हे जे लसूण आहेत ते सोलून त्याला चिरून घेणार आहे. हे साधारण तुम्ही जेवढे जास्त घ्याल तेवढं छान लागेल. सो मी आता इथे आय थिंक 2 पाकळ्या नाही 2 घेते. आय डोंट नो याला काय बोलतात. 2 अख्ख्या लसूण. 2 अख्खे लसूण. हे जे मशरूम्स आहेत ते आम्ही त्याचं वरचं जे पील असतं ते काढणार आहोत. बेसिकली लोक हे असंच चिरतात, पण ते तसं चिरायचं नसतं. ह्याच्यावरती एक स्किन असते ती काढायची असते. सो ही अशी तुम्हाला एक स्किन दिसेल, ही अशी काढायची असते. सो साधारण तो असा दिसेल. काढतोय मी. हां, सगळ्याची स्किन काढून घे आधी. असं कर, हे बघ असं काढा, असं ह्याने काढ. हे बघ, ते अख्खा मशरूम जाईल माझ्याकडे. नाही जात आहे. जाईल माझ्याकडनं, माझी ताकद आहे. ठीक आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी अनिकेतला खूप असे रेसिपीज आहेत जे खायला दिलेत. तरी त्याला जेव्हा पण मी काही बनवते त्याचं हेच म्हणणं असतं की मी बाहेरून मागवते किंवा मला येतच नाही बनवता. सो आज त्याला दाखवूया. सगळ्यात पहिले हिने दिलेलं मला खोललेली घरी खूप भारी गोष्ट. आणि एक सॉरी टू कट यू डाऊन, अनिकेत हाफ डे घेऊन आलेला त्यावेळेस. हा, मग काहीतरी भारी गोष्ट. मला वाटलं काहीतरी चिकन मटन असेल. मॅक्स टू मॅक्स भुर्जी किंवा ऑमलेट. नंतर या बाईने मला दिले वांग्याची पात रवा लावून. पहिली गोष्ट, वांग्याला पात नसते, वांग्याच्या कापा होत्या त्या. कापा. आता जे मोठं वांग असतं त्याच्या पण स्लायसेस करून तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच घरी बनवत असाल तर अनिकेतला कॉमेंटमध्ये सांगा की ते किती छान लागतं. मच्छीपेक्षा छान लागतं ते. बोल नाही लागलेलं. नाही लागलेलं. मशरूम असे कापून घ्या मून शेपमध्ये, कारण चंद्र आहे साक्षीला. ही बाई मला सांगते लसूण सोलायला. मी लास्ट टाइम कधीच लसूण सोलले मला आठवत नाही. माझ्या मम्मीने कधी मला लसूण सोलायला लावली नाही. म्हणूनच मी लावते. मम्मीला नाव सांगेल मी तुझं. ओके, हे 2 तुला सोलायचे. ठीक आहे. तर जोपर्यंत मी लसूण सोलतोय तोपर्यंत तुम्ही ह्याचे इन्ग्रेडियंट्स जाणून घ्या जे तुम्हाला हर्षदा सांगेल. सो बेसिकली ह्याच्यात तुम्हाला लागतील बटर, बिकॉज हे बटर गार्लिक प्रॉन्स आहे. नंतर मीठ, कॉर्नस्टार्च, चीज स्लाइस, चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर पावडर. झालं. आणि कोथिंबीर, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, बिकॉज इट्स माय फेवरेट. एकदा ना अनिकेतने माझ्यासाठी बनवलेला किमा पाव. त्याला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्याने माझ्यासाठी किमा पाव बनवलेला. सो मी आले घरी, मी खाल्ला, पण छान होता किमा पाव. एवढा मस्त होता, एवढा मस्त होता. मी ChatGPT केलेली पूर्ण रेसिपी आणि त्याच्यामध्ये सगळं टाकलं. म्हणजे एकूण एक पण गोष्ट मला घरात नाही सापडली, तर सगळ्या गोष्टी मी इन्स्टामार्ट केल्या. घरातून ना त्याला घरात नाही, सगळ्या गोष्टी मिठापासून सगळं त्याने इन्स्टामार्ट केलंय सगळं. आणि खाल्ल्यावर किचनमध्ये जो पसारा मी बघितलाय, जिरली जिरली माझी. स्टील माझ्या वांग्यापेक्षा तरी बेटर. हा, वांग म्हणजे नकोसच असतं वांग. तरी मी अजून एकदा तुला खावायला घालेन, बघ तुला किती छान लागेल. मी त्या दिवशी घरी नाही ना. ऐक ना माझं प्लीज. खूप ऐकणार मी. फोन कर मला की आज वांग बनलंय, मी ट्रिपल शेजवान फ्राईड राईस खाऊन. बरं ऐक, मी ना मशरूम्स कधी लास्ट टाइम टाकले नव्हते तर मला माहिती नाही ना ते कसे लागतील ह्याच्यामध्ये. म्हणजे ही नाही बाहेरने मागवलेलं. ओके, आता माझ्या इगोवर आलंय. सांग ना मला, टेस्ट जर एकदम सेम लागली तर मला काय देणार? टेस्ट खरंच चांगली होती लास्ट टाइम वाल्याची जे हॉटेलमधनं मागवण्यात आलेलं. आता या टायमाचं बघूया. ठीक आहे, मला सांग तुम्हाला काय देशील जर मी सेम तेच तर मी बनवलेलेच पण सेम तसेच टेस्ट लागली तर मला काय देणार? काय पाहिजे तुला? तू देशील काय ते सांग. तुला काय पाहिजे ते मी तुला देईन. खूप सारं प्रेम, लग्नाला मंगळसूत्र आणि माझं घर राहायला, माझा बेडरूम, माझा बेड, माझी उशी आणि माझी खुशी आणि माझी खुशी. ठीक आहे, मी सांगू जर सेम लागलं तू काय करायचं? काय? वांग खायचं प्लीज. तू बनवलेलं? हो. मी विचार करतो हा रेसिपीमध्ये पाणी टाकावं, कारण की हे सेम लागलं तरी माझ्याकडनं वांग जाणं. तुम्ही याला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा ते वांग किती छान लागतं. हे वांग छान तुमचं वाला लागत असेल,
हिने बनवलेलं ते नव्हतं चांगलं. सोड ना, म्हणजे मी काय बनवतच नाही ना जेवण, तुला आवडतच नाही माझ्या हातचं काय. नाही प्रॉन्स आवडलेले जे बाहेर मागवलेले. अरे आता जर मी आजचे सांगते की ते मी बाहेरून नाही मागवले तर काय आहे. बघू ना आज कळेल मला. ठीक आहे, म्हणून तुम्ही रेडी झाली ना अजून ह्या किती लसूण बाकी टेस्टसाठी. आहे यार, किती लसूण एवढं कारण हे सारं बटर होतं. हे ह्याचा अजून माझी एक मम्मी half किती असणार. पटकन बनवायची जेवण, आपल्याला काय वेळ लागतं. म्हणूनच ती मम्मी आहे ना. मम्मी ऐक ना, एकाला आज मला माझ्या आईबद्दल एवढी रिस्पेक्ट येते, कारण डाळीमध्ये हे कमी, भातामध्ये हे कमी, चपाती बनवताना हे नाही. आज मला कळतंय मम्मी, मला तुझी आठवण येते. म्हणजे मम्मी आहे पण आठवण येते. ह्याचं नाव गार्लिक चेंज करून काहीतरी सोपं करायला पाहिजे, कारण गार्लिक सोलताना नखं जातात, नखं वाढतात. तुला माहितीये का हे सायन्स? गार्लिक जेव्हा सोलतोस ना तेव्हा नखं छान होतात. तू सोलत जा, माझी नखं छान आहेत. अरे म्हणजे हेल्दी होतात. हेल्दी माझी नखं आहेत. लास्ट टाइम पंख्यात गेलेली वाचलेली. तुम्हाला माझ्या नखं तुटण्याची स्टोरी सांगतो. एकदा मी घरी चादर सुकवत होतो, पंखा चालू होता, मला अंदाज नाही आला की बोटं पंख्यात जात आहेत. मग मी हवे दिले. तेव्हा माझा हा नख आणि हा नख तुटला. तर हर्षदा प्रॉन्स धुते, मी लसूण सोलतोय आणि आपण हे आता शिजवायला घेऊ सगळं. तर तुम्ही बघत राहा. आज रात्री आम्ही सारे खवय्येमध्ये. आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सारे ज्याला ओट आहे, पोट आहे, जीभ आहे, चोच आहे. चोच आहे? चोच नाही चोच म्हणजे जे खातात ते तेच आहे Sure. गाणं. हो हो पक्का. हो. पोट तर काहीतरी आहे, ओट तसं- आहे, चमचमीत खाण्याचा बेत. हा. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. सगळं रेडी करून ठेवते. ही कापते कोथिंबीर, येस. कारण हे नंतर आपल्याला असं करायचं असतं. पण मला अजूनही डाऊट हिने बनवलेलं का नाही बनवलेलं, पण आता रेसिपी बघून कुठेतरी वाटतं हिने बनवलं. चलो सो नाव लेट्स बी क्विक. ह्याचं लसूण पडतोय. आयुष्यामध्ये लसूण सोलणारा एक माणूस असावा, कारण लसूण सोलणं खूप कठीण गोष्ट आहे. ह्याला मी प्रॉन्स धुवायला दिलेले, त्याच्यावर पील काढायला दिलेलं प्रॉन्सचं, ते ह्याला जमलं नाही. ह्याला लसूण सोलायला दिले. एवढे छान सोलले प्रॉन्स. पण मी तुम्हाला सजेस्ट सॉरी, करेन की मशरूम्स दिलेले पील. मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की फ्रोझनपेक्षा ना तुम्ही दुकानात नवीन भेटतात ना जे मच्छी मार्केटमधनं, तेच डायरेक्ट घ्या. कारण फ्रोझन डिफ्रोज व्हायला आणि मग धुवायला खूप मच्छी वेळ मार्केटवरून मला काहीतरी आठवली एक स्टोरी. जातो. काय पडलेली ती. परत हसतोय जा तू. ठीक आहे ना, तर तुम्हाला स्टोरी सांगतो हिच्या पडण्याची. आम्ही काय घ्यायला गेलो, सामान घ्यायला गेलो बारशाचं. हा बारशा होता हिच्या नेफ्यूचं. आमच्या नेफ्यूचं. हा तर तेव्हा काही सामान घ्यायचं होतं आणि ही उतरता पडली कुठून उतरता? माझ्या बाईकवरून आणि हिचा पाय अडकलेला. आणि पहिली गोष्ट जी डोक्यात येते माझ्या ती म्हणजे हसणं. तर मी हसलो, त्याच्यावर ही जाम भडकली आणि मग खाल्ला मी ओरडा थोडा, आणि खूप ओरडा, आणि अजूनही खातोय ओरडा. मी तुम्हाला ना रेसिपीचे काही हॅक्स सांगतो या. कळलं? सांग. पहिली गोष्ट, प्रॉन्स मार्केटमधनं मागा फ्रोझनपेक्षा, कारण हे फ्रोझनचे डिफ्रोज व्हायला आणि धुण्यामध्ये खूप टाईम जातो. सेकंड गोष्ट, कोथिंबीर डायरेक्ट निवडलेली असेल तर उत्तमच. लसूण पील्ड आणि चॉप्ड असेल तर अजून उत्तम. मला तर वाटतं त्याच्यावर गार्लिक पेस्ट का नाही जाऊ शकत, मला माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. गार्लिक पेस्ट नाही जाऊ शकत. गार्लिक पेस्ट जाऊ नाही शकत, कारण की ते गार्लिकचा टेस्ट आला पाहिजे. पण माझ्या मते पील तर तुमचा टाइम वाचेल, आणि आपण टाइम वाचवायलाच बसलोय. पील गार्लिक भेटतात पण. हा मग पील चॉप्ड नाही भेटत, आणखी पील मिळतात. मग पील ना आणि मिक्सरला नका, सुरीने कापा. हा मग ते बेटर, कारण तेवढा टाइम वाचेल. आमच्या चुकांमधनं तुम्ही शिका, असं आम्हाला हवंय. त्या चुका नाहीत. जर मला आमच्या चुकांमधनं तुम्ही शिका की काय करायचं नाही. मला तू चॅलेंज दिलंस तर मी सगळं स्वतःहून करते, पण माझ्याकडनं पण करून घेतलंय ना, कारण की तुला डाऊट आहे माझ्या कुकिंग स्किल्सवर. ठीक आहे. तुला बोलली मला येत. आणि मागच्या अर्ध्या तासूनपासून आम्ही लसूणच सोलतोय. लसूण सोलणं जिकरीचं काम आहे. आम्ही मध्ये आता हीच आहे, मी लेफ्ट केलाय ग्रुप तो. ठीक आहे. आम्ही लवकरच एका ट्रिपवर जाणार आहे, त्याचे व्लॉग्स तुम्हाला दाखवू. कुठे जाणार आहे ते सस्पेन्स आहे. तुम्ही सांगा कुठे जायला पाहिजे, आणि तिकीट पण आमचे बुक कर, आणि विला पण द्या. आणि प्लीज. आम्हाला इंटरनॅशनल वगैरे समजाला, कारण माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे. ही तुम्हाला. हिंट आहे. मग आपल्या जवळच कुठेतरी असेल, अलिबाग आणि कर्जत सोडून. तर स्लो गॅसवरती आता आपण करणार आहे प्रॉन्स. गरम नाही, शिजवणार आहे. फ्राय करणार आहोत रे. फ्राय करणार आहे. पॅन फ्राय. पॅनविच फ्राय करदा ऑन द सी. बटर असं किती क्यूब्स घेऊ? एक बास होईल? एकच घे. एक एवढा पण ना, नाही निघत असेल तर चमच्याने काढावा. ऑल्सो जर तुम्ही इंस्टाग्राम पेज फॉलो नसेल केलं तर आत्ता करा. फॉलो करा. तुम्ही खूप एन्जॉय कराल आमचे रील्स, बिकॉज आम्हाला तसे DMs येतात की कपल्स आमचे रील्स खूप एन्जॉय करतात. सो आय थिंक यू शुड ऑल्सो. जर तुम्ही कपल असाल आणि तर, नाही नसाल तर पहिले बना.
काय आयुष्यात खूप सुख आहे, व्हॉट? खूप सुख आहे हिच्या. सुख आहे की चूक आहे? सुख आहे. याच्यात प्रॉन्स कधी टाकायचे? आत्ताच टाकायची. आणि गार्लिक आता नाही टाकायचं रे. दे बघू प्रॉन्स. तर बटर गरम केलेलं आहे असं. हे बापरे, काल मी ऑमलेट बनवताना बटर गरम केलं आणि ते काळं पडलं. तर मम्मीने त्याच्यावरती मला सांगितलं गॅस लो की केलायचा. गॅस स्लो कर. हे नाही करायचंय, कर त्याला. काय स्वतःला काय समजतंय? म्हणजे जर उडाला माझ्या अंगावर एक जरी प्रॉन्स मला स्पॅच्युला भेटला असतं तर बरं झालं असतं. असेल स्पॅच्युला ड्रॉवर मध्ये. ह्यांना पलटी कधी करायचे? हा मध्ये होऊ देते, आता होत आहेत ते अजून. ते होत आहेत, पण आमचे लसूणही अजून होत आहेत. झाले आहेत ऑलमोस्ट. आता बटर गायब झालं ऑलमोस्ट. प्रॉन्सने केलंय. कोथिंबीर जेव्हा आपण आणतो बाहेरून तेव्हा अशी पाण्यात धुवून इथे ठेवायची, जोपर्यंत आपलं, कारण की कोथिंबीर आपण लास्टला टाकतो, सो जोपर्यंत आपलं पूर्ण जेवण होत नाही तोपर्यंत ती पाण्यात अशी भिजून द्यायची, कारण त्याला खूप कचरा असतो. आणि मी तुम्हाला त्याची एक स्टोरी सुद्धा सांगते. एक सेलिब्रिटी आहे, आय डोंट रिमेंबर हर नेम, पण तिने हेच सांगितलेलं की ती स्पिनच डाएटवर होती ती, आणि ती सगळ्या पालेभाज्या खायची. ती वॉश नाही करून खायची, म्हणजे वॉश करायची पण एकदाच करायची, आणि त्यामुळे तिच्या पोटात खडा झालेला आणि त्याचं ऑपरेशन करून तो काढावा लागलेला. हो, का पॅरासाइट झाले असेल? खडा कसा होऊ खडा झालेला, ते माती जाऊन त्याचा खडा क्रिएट झालेला. शकतो? हे तर- खरं आहे. डायरेक्ट माती खा, भाज्यांमधनं नका खाऊ. हो, म्हणून भाज्या कधीही पाण्यात टाकायच्या, 3 वेळा वॉश करायच्या त्या. पाण्यातून काढायच्या, अलगद वरतून काढायच्या, खाली तुम्हाला माती दिसणारच. असं कधीच पालेभाज्या किंवा कोथिंबीर तुम्ही खाऊ नका. मशरूम बेमान. अनिकेत हात चालव, केवढं टाकायचं? थोडंसं हातावर घे ना, टाक. दे. जीभ दे तुझी. तर आता टाकतोय आपण ब्लॅक पेपर पावडर. तर प्रॉन्स साईडला काढून ठेवायचे आहेत आपल्याला. हे थोडे हाफ कुक्ड आहेत, बाकीचे ते बाकीच्या इन्ग्रेडियंट सोबत शिजेल. ओके, सेम डू विथ मशरूम. हू विल डू? यू विल डू इट. आय विल डू इट. आता दुसरं बटर घ्यायचं आहे, 1 टेबलस्पून एवढं असेल मे बी. ही परत एकदा लसूण सोलते. खूप हार्ड रेसिपी. तेव्हा पण लसूण सोललेलं एवढं सगळं. मीन्स माझ्या मम्मी पण होती हेल्पसाठी. अच्छा. यू कॅन आस्क माय मॉम, दॅट रेसिपी इज मेड ॲट होम. आय मेड इट ॲट होम ओनली. हां, ही इंग्लिश मिडियमची आहे, मी मराठी मिडियमचा आहे. हे तुम्हाला कळेल आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी हे का बोलले होते. का? जेव्हा मी लव बोलेन. मशरूम सगळे टाकू? हां, टाक सगळे. अजून बटर नाही लागणार मशरूमसाठी? नाही. ह्याच्यामध्ये पण ब्लॅक पेपरच टाकायचं नाही. आहे? मग काय टाकायचं? काय नाही, त्याच्यात लसूण आहेत ऑलरेडी. काय कसं काय ते टाकलं ह्याच्यात लसूण? तू असं मी नसणार तो. मशरूम टाकला आम्ही. लसूण दिसतोय तरी त्याच्यात टाकतोय मुद्दाम यार. अरे सॉरी, काय दिसलं. आता मी मशरूम शिजवतोय. ही म्हणलेली मी रेसिपी बनवलेली, पण आता ही बनवत नाही, ही फक्त सगळं कापते. शिजवतोय मी. असंच असावं लग्न आणि रिलेशनशिप. हां, रिलेशनशिप असंच असतं. 50-50%. मला 10वीला 81 पडलेले. पण प्लीज, तुला किती पडलेले? आय डोंट रिमेंबर. कमी पडलेले म्हणून बोलते ना. हो, किती पडलेले? काय माहिती. खरं बोल ना, लाजते तू. हो, चलो बाजूला. गॅस फास्ट केला तू? हो, बाजूला. चिपकतायत असं वाटतंय मला. बाजूला हो म्हटलं मी. चल, नॉनस्टिकी पॅनवर चिपकतायत ना? नॉन स्टिकी हो. पॅनवरती स्टिक होणारे माझे मशरूम या आणि खावा. कोकण आपलंच असो. नाही का, ते चुकलं. सो आता मी फ्राय करते मशरूम्स. हे अनिकेतचं काम होतं. कापलेले लसूण जे तू कापतोय परत एकदम फाईन चॉपिंगचं जे नाटक करतोय. फाईन चॉप करायलाच हवे, कारण लसूण मी ऐकलंय कापलेले नाही भेटत आहेत. तर काळाची गरज आहे. मी एक स्टार्टअप खोलणार आहे, कापलेले लसूण. तर स्टार्टअप. आणि कापणार स्टार्टअप कोणते? कापलेले लसूणचं स्टार्टअप करणार आहे. ते कापणार कोण आहे? जॉब पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट dokadam@instagram.com. मशरूम शिजलेले आहेत माझ्या डोक्यासारखे. खूप मोठी रेसिपी आहे. मला अजूनही वाटतंय बघून की हिने मागवलेलंच होते. तर आता आपण मशरूम्सचं सगळं पाणी आटून द्यायचंय. लसूण कधी जाते या रेसिपीमध्ये मला कळत नाही. लसूण एवढी सोलली. कॉर्नस्टार्च कधी टाकणार आहे? टाकणार जरा हळूहळू, स्टेप बाय स्टेप. टेक बेबी स्टेप्स ना. कुठे गेला? जाम पाणी सुटलंय माझ्या तोंडाला. बोल ना, तुम्हाला काय देणार आहेस जर मी सेम तुला- रेसिपी असेल तर? मी तुला सल्ला देईन. एक हॉटेल टाकून देशील? हॉटेल टाकून देईन, पण ते चालणार का नाही मला माहित नाही. कारण की चालू शकतो. तू बनवशील तर ते चालणार. खूप छान बनवते वांग. तुम्ही ह्याला कॉमेंटमध्ये सांगाच, आणि ह्याला तुमच्या घरी जेवायला बोलवा आणि वांगच बनवा. आमचं आता केळवण असेल. मारा आहे का? प्रॉन्स काढले, प्रॉन्स बोलते. मशरूम दुसऱ्या प्लेटमध्ये काढले, प्रॉन्स दुसऱ्या प्लेटमध्ये काढले. जर तुमची मोठी प्लेट आहे तर तुम्ही एका प्लेटीत काढू शकता. आता काय टाकणार आहे? आता मी टाकते बटर. काय शिजवते पण त्याच्यावर? आता मी मेन रेसिपी चालू करते.
मेन रेसिपी फायनली चालू होते. लसूण खूप वेळा निवडल्यानंतर चॉप्ड, फायनली चॉप्ड गार्लिक. हा, तर पहिले गार्लिक परतून घ्यायचे. मी इकडे बसू काय? नको, खूप घाण झालं. गार्लिक आपण असे परतून घ्या. साल तर काढते. थांब रे, ठीक आहे. साली सोबत पण खातात. खाल्लं नाहीस कधी साली? नाही. आणि जर मी ती रेसिपी पण हा दाखवली हा, हे बघा, काही साली आल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. हा, मग लसूणमध्ये साल आली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण जेव्हा चना कोळीवाडा खातो त्याच्यामध्ये पण लसूण येतात. आता मी टाकते चिली फ्लेक्स. बटर टाकलं, मग गार्लिक टाकली आणि आता टाकतोय चिली फ्लेक्स स्वादानुसार. चिली फ्लेक्स नंतर वरनं नाही टाकणार, कोथिंबीर. आता अनिकेतला एक काम पण लास्ट करायचं टाइम दिले तेव्हा चिली फ्लेक्स नव्हतं त्याच्यात, कारण की त्यात मी मिरच्या टाकलेल्या म्हणजे हिरव्या. हिने बनवलं नव्हतं. थोडंसं ब्राउनिश होसपर्यंत तुम्हाला सॉर्ट करत राहायचंय गार्लिक. सॉट कसं घेणार आहेस मीठ? ह्याच्यावर काढू. बस. आणि थोडंसं वरून मीठ टाकायचंय. आशीर्वादचं किंवा टाटा किंवा भेटेल ते घरात असेल. थोडेसे असे ब्राउनिश होसपर्यंत गार्लिक सॉटे करायचे. आणि आय थिंक मला अजून फायनली चॉप करायला पाहिजे होते, पण अनिकेत म्हणून मला जमलं नाही ते. आता मी फायनली हिची सुरी पकडली होती ना मी. प्रॉन्स ह्याच्यात ऍड केलेत. मशरूम केवढे होते, केवढूशे झाले. मास्टर शेफ ठाणे आलेली आहे. प्रॉन्स टाकलेले. आता मी टाकतोय मशरूम्स. एक ना बॅक कॅमेराने रेसिपी दाखव ना, चांगलं नको, दिसतंय. चांगलं नसलं. तर बघा असे दिसते रेसिपी. तर रेसिपीच्या पुढच्या स्टेपमध्ये आहे कॉर्नची स्लरी बनवणं. स्लरी, कॉर्न स्टार्चची त्याला स्लरी बोलतात आय गेस, ओके, जेवढं मी गेट करीडवरनं शिकलोय. ठीक आहे. मी खूप फूड चॅनल सांभाळलेत, फूड चॅनल सांभाळत अनिकेतनं. पण त्यानंतर मला माहिती नव्हतं माझ्या आयुष्यात वांग्याची भाजी येणार आहे. केवढं टाकू थोडंसं ना, अजून? बस एवढ्यात होईल. बस. कॉर्न स्टार्च घेतला, केवढा घेतला दाखव. 1 हाफ टीस्पून. त्याच्यामध्ये टाका प्यायचं पाणी. बस. अरे काय करतोय? प्यायचं पाणी टाकतो आणि ही स्लरी बनवून, कारण की रेसिपीमध्ये, अरे यार, नंतर पाणी भातायचं आपलं. स्लरी टाकली, हा कचरा फेक, कारण घर आवरणं ही दोघांची जबाबदारी असते लग्नामध्ये, आता मी स्वयंपाकामध्ये. कोथिंबीर जाण. कोथिंबीर कुठून आणू? एखाद्याने हे आवरलं असतं यार. एखाद्याने आवरावते. उठ अनिकेत, चल आता. अरे यार, हे बघ, कचरा दिसली? माती दिसली. हे बघ, यानेच खडा झालेला. ओके. कोणी टाकलं हे ह्याच्यात बेसिन मध्ये? अरे तू ते कचरा टाकायला ठेवलेलंस ना म्हणून. ते पाण्यात का टाकतो? वरती ठेव ना. हे हा, त्यात काय खायचं आपल्याला? पण वरती ठेव. पाण्यात का टाकतो तू? असं काय करतो? आता मी कोथिंबीर बारीक चिरून घेते. फाईनली चॉप कोरिएंडर. पण मला असं वाटतंय प्रॉन्स आणि ह्याच्यापेक्षा जास्त कोथिंबीर झाली आपली. दिवस असे हे फुलायचे, जो पाळ्या वाचून झुलायचे. तरी सुकलंय. कधी टाकणार आहे कोथिंबीर, कधी भेटणार आहे मला जेवायला माहित नाही. छान असतं जेवण बनवणं, म्हणजे असं बसून असेल जेवण भेटणार असेल तर द्या. स्लरी टाकली, आता त्याच्यावरती आपण टाकू एक चीजची जरी. काय वाह, एखाद्या गोष्टीची अनपॅकिंग हिच्याकडनं शिकावी. चीज जशी अशीच्या तशी काढते. आता हे आपण चीजचे स्लाइस ह्याच्यावर टाकणार आहोत. ग्रेटेड चीज नाही चालत का? आणि मोझरेला भेटेल? नाही मोझरेला नाही जाऊ शकत त्याच्यात? नाही. हे घे, बॅक कॅमेरा चालू कर अँड जस्ट शो देम नाव. त्याच्यामध्ये चीज मिक्स झालं आणि कॉर्नची स्लरी मिक्स झाले. त्यानंतर ही रेसिपी अशी दिसते, चीजी हिच्या शब्दांचा. तुझ्या जोक्स. बरं, आपली ऑलमोस्ट रेसिपी होत आली आहे. ह्याच्यामध्ये आता परत थोडं पाणी ॲड केलंय, कारण रेसिपी शिजायला थोडं पाणी हवं आहे. चीज अजून टाकूया का? नको बस. पण लास्ट टाइम तर खूप व्हाईटिश दिसत होतं, आज काळं काळं का दिसतंय? मशरूम टाकलाय म्हणून. हो, आय नो. लास्ट टाइम मशरूम नव्हते. जसं की तुम्ही पाहिलं, कॉर्न स्लरी गेली, नंतर चीज गेलं आणि पाणी गेलं. आता ती शिजते. माझ्या मते जेवण बनवताना सगळ्यात मोठी गोष्ट असते ते बनल्यानंतरचा आवरणं, जे मला बिलकुलही आवडत नाही. एक मिनिट, शिजलं पाहिजे. पाणी टाकू अजून थोडं. टाक. कोथिंबीर गेलेली आहे रेसिपीमध्ये. लास्ट टाइम फक्त प्रॉन्स होते ना, तेव्हा हे पूर्ण गोरोगर सफेद दिसत होतं. हा मशरूम गेला तर ह्याला ब्लॅक एक लेअर आले. लेअर नाही बोलणार, कलर आला आहे. दिसायला छान दिसतंय, कारण ते छानच आहे. लास्ट टाइम तू बनवलेलं पक्का? हो. ठीक आहे, मला आज खाल्ल्यावर कळेल. अजूनही डाऊट आहे तुला? झालंय आपलं. तर मोठ्याशा ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. आम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि अजून एक चीजची काय बोलतात ते स्लाइस ॲड केली. प्रॉन्सची लापशी बनव मग स्वतः. आता टेस्ट करून सांगतो कसं झालंय. छानच झालंय, खूप छान झालंय. खायच्या आधी असं म्हणावं, सुखी संसाराचा नियम. ठीक आहे, तुला ते दे मला. खूप चांगलं आहे. यम्मी जगते. बरं झालं खूप छान मशरूम्स झालं. टाकले. Mushroom आय थिंक अनिकेतचा ऐका आणि मशरूम्स टाका नेक्स्ट टाइम पासून प्रॉन्स बटर गार्लिक मध्ये.
आता आणखी काही बोलणारच नाही का, खातो ना तो. सो तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सुद्धा लोक असेच बोलले पाहिजेत की रेस्टॉरंटमधून ऑर्डर केले एवढे छान झाले पाहिजेत. सो ही रेसिपी घरी ट्राय करा आणि आम्हाला नक्की सांगा. बाय.